आप देख रहे हैं VS नेशन, आपका अपना हिंदी न्यूज चैनल। दोस्तों, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संगठन का दूसरा महाधिवेशन संपन्न, जिसमें लगभग 31 जिलों के 2000 पत्रकारों ने भाग लिया। इस मौके पर एक साक्षात्कार में उप मुख्यमंत्री अजीत पवार ने अपने राजनीतिक सफर के विषय में बेबाक सवालों के जवाब बड़ी सूझबूझ के साथ दिए। इसी मौके पर उन्होंने कहा कि राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से चर्चा कर डिजिटल मीडिया पत्रकारों को भी मान्यता देने की और उनके हितों के लिए जो भी जरूरी कदम है उठाने का कार्य वे करेंगे। यहाँ हम बता दें कि वरिष्ठ पत्रकार राजा माने पिछले कई वर्षों से डिजिटल मीडिया पत्रकारों को प्रिंट मीडिया पत्रकारों जैसी मान्यता दिलाने के लिए प्रयासरत हैं। इसीलिए उन्होंने ये संगठन भी बनाया। इस अधिवेशन का उद्घाटन करवीर नगरी के शाहू महाराज छत्रपति व राज्य के उच्च व तंत्र ज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटिल द्वारा किया गया। डिजिटल माध्यमांची संख्या पत्रकारांची जास्त असते, त्यासाठीच म्हणून आम्ही शासनाला विनंती करतोय की याच्यासाठी नियमावली बनवा। नियमावली बनवून जे खऱ्या अर्थानं पत्रकारिता करतायत त्यांना संरक्षण द्या। खऱ्या अर्थानं पत्रकारिता कुणी केली पाहिजे याचे निकष ठरवा आणि आम्हा सर्वांना त्या निकषांमध्ये काम करण्याचं बंधन घाला। परंतु जो पत्रकार म्हणून वावरतोय त्याला सन्मानाची वागणूक द्या, ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे। चंद्रकांत दादा पाटिल ने राजा माने की तारीफ करते हुए कहा कि वे पत्रकारों की मदद के लिए एक ट्रस्ट बनाएं और उस ट्रस्ट में हम जैसे लोगों को जोड़ें ताकि वे आर्थिक रूप से मजबूत हों और वो उस मजबूती के साथ पत्रकारों के लिए कल्याणकारी योजनाएं चला सकते हैं। इस मौके पर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संगठन का एक समन्वयिका भी निकाला गया, जिसका विमोचन भी इस मौके पर किया गया। जिल्हाध्यक्ष सुहाजी पाटील यांनी या ठिकाणी आणि संपादक भाऊसाहेबजी फास्के यांना सुद्धा मंचावरती आमंत्रित करते। भाऊसाहेबजी फास्के यांनी अतिशय कष्टातून ही स्पर्धिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी साकारलेली आहे। संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, उपाध्यक्ष सतीशजी सावंत, नंदकुमार सुतार, ताराचंद्र बस्ते, सचिव महेशजी फुगावकर, सहसचिव केतन महामणी, कोषाध्यक्ष अमित इंगोले, सहकोषाध्यक्ष सुनील बाईकर, राष्ट्रीय समन्वयक राजू वाघमारे, राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, श्याम मेहणार, एकदा जोरदार टाळ्यांची दाद या स्पर्धेच्या प्रकाशनासाठी। पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण जिथे आहोत तिथे आपला ठसा उमटवला पाहिजे। आपण जिथे आहोत तिथून इतरांना मदत केली पाहिजे असं सातत्याने जे विचार करत असतात, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला संधी मांडतात। लोकमत मधून जेव्हा राजीनामा देण्याचा विषय आला पण त्याचाही मला असं वाटतं त्यांना आवडणार नाही, पण संदर्भ सांगायला पाहिजे कारण त्याच्या सगळ्या त्या वाटचालीत मी होतो। ज्यावेळेला कोविडच्या काळामध्ये आई आजारी असतानाही सोलापूर लोकमतचे संपादक असतानाही त्यांना नागपूरला ट्रान्सफर केले, तेव्हा त्यांनी मॅनेजमेंटकडे खूप विनंती करून पाहिले की आई आजारी आहे आणि मी आधी मुळात बार्शीला ती असते, मी सोलापूरला राहतो, आता तुम्ही मला नागपूरला पाठवताय। स्वाभाविक आहे त्यांचे काही अडचणी असतील, मी कुणा वृत्तपत्र समूहाला दोष देत नाही, पण शेवटी त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला। माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 2 वर्ष ते काहीच करत नव्हते, अनेक ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्यावर आलेलं आक्रमण, आपल्यावर आलेलं संकट याचं संधीमध्ये रूपांतर करणं आणि दुसऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं, पीपल्स पार्टिसिपेशन अशा भूमिकेतून ते म्हणाले की जाऊ दे, आपण डिजिटल मीडिया यात काम करणाऱ्या लोकांना संघटित करू। जवळजवळ 5-1 हजार लोकांना त्यांनी संघटित केलं। ते बांद्यापासून चांद्यापर्यंत 2200 लोक इथे येतील असं आता वाटतंय। आतापर्यंत नोंदणी 1400 झाली असं मला कळत आहे। तर ते संघटन त्यांनी बांधलं आणि लोकमत मधून राजीनामा द्यावा लागला की त्यांनी संधी मांडली। आणि तुम्हाला सगळ्यांना आपले काही प्रश्न आहेत त्यासाठी आपली संघटना पाहिजे, आपल्याला काही नियमावली हवी आहे त्यासाठी आपली संघटना पाहिजे असं करून पहिलं अधिवेशन बिलाला बोलवलं आणि मी आणि शंभूराज देसाई दोघेही त्या अधिवेशनाला गेलो। असे ज्यांच्याकडे बघून पत्रकारांनी एका अर्थाने दिशा ठरवली पाहिजे, आता आपण रडत बसतो, दुसऱ्या दोष देतो, असे आपले संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने
की काळाच्या मी तुम्हाला एक सांगतो की सूर्य मावळतो पण पुन्हा सकाळी उगवतो, तसं आता ते फ्री प्रेस जर्नल नावाच्या एका 150 वर्षापेक्षा जुन्या ग्रुपचे संपादक झाले. परवा त्यांच्या इंग्लिश प्रिंट मीडियामध्ये फ्री प्रेस जर्नलचं एक मोठं स्थान आहे. आणि मी परवा ऑफिसमध्ये गेलो, खूप दिवसाची त्याची इच्छा होती आणि मला खूप आनंद झाला. सगळी मॅनेजमेंट तिथे आली होती, राजावर सुट्टी करत होती. आणि त्यावेळी बार्शीसारख्या छोट्या गावात राहणारे, सोलापूरमध्ये लोकमतचे संपादक असणारे, लोकमतने आपल्याला जी हवी होती ती सोय न दिल्यामुळे राजीनामा देणारे, तुमचं सगळ्यांचं संघटन मांडणारे, आता फ्री प्रेस जर्नलचे संपादक झालेले राजाभाऊ माने व्यासपीठावर उपस्थित आहे. एवढी शेवटी सूचना करतो की या 5000 पत्रकारांना आरोग्य, मुलींचं शिक्षण आणि मुलींचं खेळ या विषयात काही कमी पडू नये यासाठी तुम्ही ट्रस्ट करा. त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या त्याचं एक सेंट्रल कोऑर्डिनेशन करा. अळोदी विभागीय करा की विभागाने, जिल्ह्याने तुम्हाला ऍप्लिकेशन पाठवायची. तुम्ही म्हणायचं की हे आयुष्यमानमध्ये बसतं का, हे 20% धर्मादायामध्ये बसतं का. धर्मादाय मग सांगितलं की ज्यांना जागा गव्हर्नमेंट देते त्यांना 20% बेड्सचे मोफत द्यावे लागतात. तुम्ही म्हणायचं की बा तुमच्याकडे किती ट्रस्ट आहेत, 500 ट्रस्ट आहेत त्या माझ्या शेटेकडे की ज्यांना आम्ही पोर्टलवर टाकतो की आम्हाला 42 लाख वालं एक ऑपरेशन करायचं, पटापटा पैसे यायला लागतात. त्यामुळे तो म्हणाला तसं एका ऑपरेशनमध्ये 10 लाख कमी पडले ते मी दिले. एका मुलीचा, रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा कणा अख्खा बदल, त्याला 42 लाख खर्च. आणि त्यामुळे तुम्ही सेंट्रली कोऑर्डिनेशनची व्यवस्था करा. कारण तुम्ही जेव्हा ह्या 4 गोष्टी 5 गोष्टी मी सांगितल्या पूर्ण करता त्यावेळेला संध्याकाळी गेल्यानंतर बायको खूप सुहास्य बदनाने तुमचं स्वागत करते. तुम्ही जेव्हा संध्याकाळी जाता आणि सासूची औषधं आणायची विसरत नाही, पण पैसे नसल्यामुळे विसरलो असं म्हणता, त्यावेळेला तुम्हाला थंड चपाती खावी लागते, चपाती मिळत नाही. आणि त्यावेळेला रात्री काही लिहायचं असतं, ते लिहिण्यासाठी डोकं चालत नाही, तर बायको जी वागली त्याचा परिणाम असतो आपल्या सगळ्या बॉडी लँग्वेजवर. आणि त्यामुळे घराला समाधानी ठेवल्याशिवाय तुम्ही इफेक्टिव्ह पत्रकार होऊ शकत नाही. आणि ते समाधानी घराला ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण समाज म्हणून, मी नाही समाज म्हणून आणि सरकार म्हणून किती नवीन विषय आणा तुम्ही सरकार देऊ शकता. 14 ते 19 राजापर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्याला कायद्याच्या चौकटीत बसून पूर्ण करणं. जसं एक मुलींचं 100% फीज आहे, अनेकांनी वेळात त्याला की शक्य आहे का, किती लागतील, आणि काही सांगतो 5000 कोटी लागते, थांबा मी काढतो ना आकडेवारी. 1000 कोटी म्हटल्यानंतर 1000 टाका. आणि त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या मागण्या नियमामध्ये बसवून मान्य करून घेण्याची माझी क्षमता आहे. माझी टीम त्या प्रकारे काम करते. रात्री 2 वाजता एकनाथजी म्हटल्यानंतर सकाळी 7 ला माझ्या टीमने सुरुवात केली, किती पैसे लागणार, आणि तो शब्द देतो 2 दिवसाचं अधिवेशन यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि आभाराची पण वाट न बघता मी माझ्या गाडीकडे पळत सुटलो. तर त्याबद्दल माझी राजाभाऊंना एक विनंती, तुम्ही तर काही डिजिटलचे सगळे माध्यम त्यांनी यांना पण एकनाथराव शिंदे साहेबांशी पण बोलावं, देवेंद्रजींच्याही कानावर घालावं. माझा या गोष्टीला राजाभाऊ पूर्ण पाठिंबा राहील. मी आणि सीएम साहेबच्या मुलात दिसांच्या लग्नात एकत्रच होतो, तर मी त्याच्यामध्ये सकारात्मक आहे. शेवटी काही गोष्टी कराव्या लागतात त्या त्याची परिस्थिती बघून, आणि त्या आपण करू. पण आपल्यातले जसं थोडंसं आम्हाला म्हणजे राजाभाऊंच्या मुळे या बाकीच्या सगळ्यांच्या मुळे मी जसं इथं आलो तसं इतर पण. हमारी ये रिपोर्ट अच्छी लगी हो तो हमारा चैनल सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन दबाना ना भूलें. प्रयत्न करावा म्हणजे आपल्याला हे लवकर करून घेता येईल. मी अजिबात टाळत नाही, मी पूर्णपणे सकारात्मक याबाबत. हमारी ये रिपोर्ट अच्छी लगी हो तो हमारा चैनल सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन दबाना ना भूलें.